पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिरामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय हरी हरी हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरणी वनासी आनंदी ग्रामासी चैत्य भारताशी निवास जयचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लागलो पावन जावळी चराचरी काय माझी वाणी मानले संताशी रंजवून चित्ताशी आपली या माझी वाणी गरजे तुझे गुणना माहिती दे प्रेम काही काळा 20-25 मिनिटात मी एक विषय संपवणार आहे त्यामुळे कसं वाचा काय वाचा मला काय फरक पडत 2 मिनिटं घेतो फक्त चालू असणाऱ्या प्रस्तुत भावार्थ रामायणामधील आज या गंगाखेडच्या शक्तीमध्ये सर्व उपस्थित असणारे सज्जन श्रोते व्यासपीठ चालक आमच्या ग्रुपचे कर्ते धर्ते सगळे तुम्ही ग्रुपचे सदस्य तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर अशी कथा आहे महाराज ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस विण्यावर हात लावा मधी विणा वाजवू नका विण्याचे काही नियम असते विणा घ्यावा कसा वाजवावा कुणी कुठल्या हाताने कसा वाजवावा लय नियम आहेत विण्याचे सुंदर कथा आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 अध्यायाचं कथानक आपण ऐकलं आणि आपल्या भक्तीच्या कथानकामध्ये काही वेळे अभावी लांबवता येत नाही तरी मग सांगितल्याप्रमाणे ग्रुपवर परत आपण 6 अध्याय घेणार आहे त्यात आपल्याला सविस्तर ऐकायला मिळेल सुंदर कथा आहे नाट्य या ठिकाणी हनुमंताचं श्रवण करतात हनुमान अत्यंत विश्वासी अत्यंत याचा अर्थ अति 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 अतिचा जिथं अंत होतो त्याला अत्यंत म्हणतात लबर नाही बोलू द्या पण एक जणही बोलत नाही एवढी गॅरंटी आहे बोलू दे बोला कोणाला बोलायचं आहे त्याने बोला लबर का तुटलं अत्यंत ताणलं म्हणून लबर तुटलं मग कुठलीही गोष्ट तुटण्यापर्यंत ताणू नये त्याला अत्यंत म्हणतात अनुसरण हनुमान अनुसरणला बाण असे मग वरी गेली होती आला बाण वेगळे आला हनुमान वेगळे नाही म्हणून जेव्हा मारुत तुल्य वेग मनापेक्षा कितीतरी पटीने वेग असणार हनुमान बाणाच्या वेगाने येतोय कल्पना करा रामायण यासाठी ऐकायचं आहे रामायण यासाठी ऐकायचं आहे आला बाण वेगळे अनुसरणला बाण असते अनुसरण्यामध्ये सर्वस्व द्यावं लागतं आणि अनुकरण मध्ये अक्कल होते सगळे शेतकरी जमीन तर अर्ध घेतली भाऊ एकडे 2 एकर भूमी पेरायचा होता मी किती जागा विचार केला 2 किलो शेतकऱ्यांनी बायको दिली भरण मला तिनं भरून दिली गाड्याला पेर मला त्याच्या बापाला उगवण का साधं चिंतन करा जमीन अर्ध कच्छ घेत नाही भक्ती अर्धी कशी चालेल त्यासाठी अनुसरावं लागतं अनुसरण्यामध्ये आपलं सर्वस्व द्यावं लागतं जशी एखादी विवाहिता लग्न झालं आपलं लावासहित सर्वस्व त्या पुरुषाला देते त्या घराला देते त्याला अनुसरण म्हणतात अनुसरणला मानसी आला नंदीग्रामासी नंदीग्रामाच्या अयोध्येचा असणार हा बाह्य प्रदेश आनंदीग्राम अयोध्या म्हणजे नाही म्हणजे मरण जिथे कधी मरणच येत नाही त्या अमरणाच्या बाहेरचा असणार हा आनंदी प्रदेश म्हणून आनंदीग्रामाचं संक्षिप्त नाव नंदीग्राम आला नंदीग्रामाशी एक भरताचे निवास भरत कोण आहे का भारतात रामाचा निज भक्त भरत भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर भरत श्रीरामाचा निज भक्त निज भक्त याचा अर्थ त्याची भक्ती करतो तो आणि देव याच्यामध्ये अंतर नाही देव ते संत निज
नकुल पशुपत नावाचे एक शास्त्र आहे, त्यामध्ये भजनी भक्ताचे 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे व्यक्त, दुसरा प्रकार आहे अव्यक्त, तिसरा प्रकार आहे दान, चौथा प्रकार आहे जया, पाचवा प्रकार आहे मादन आणि 6वा प्रकार आहे मोहन. त्याला पहिला आणि 6वा सांगतो पुढे जाऊ. पहिला म्हणजे व्यक्त, तुम्ही आम्ही करतो की भक्ती भक्तीच आहे, की दाखव करतो की भक्तीला व्यक्त म्हणतात. आणि 6वा प्रकार आहे मोदन, देव पाहावयाशी गेलो तर ते देव जीवन ठेवलो, जीवाची अवस्था राखून करतो त्याला निधी भक्त म्हणतात. अशा निधी भक्ताजवळ भक्तीला उल्हास होतो, दुसऱ्या कुणाजवळ भक्तीला उल्हास होत नाही. आणि अशा ज्याच्याजवळ भक्तीला उल्हास होतो त्याला भक्तीचा आचार्य म्हणतात. आचार्य प्राचार्य आचार्य समानार्थाचे शब्द आहेत, ऐकायला बरे वाटते. तिघांमध्ये जमीन आसमानची भिन्नता आहे. दिलेल्या स्वयंपाकाला असणाऱ्या हाताची चव वाढून स्वयंपाक उत्तम करतो त्याला आचार्य म्हणतात. शाळेत युक्त शिकवणीत करतो त्याला प्राचार्य म्हणतात. आणि जगाचं ज्ञान आपल्याला घेतो, जगाला ज्ञानार्जन करून जातो त्याला आचार्य म्हणतात. हा भक्तीचा आचार्य बनत आला आणि असा आचार्याला मुक्त करतो वाचा. भारत भक्ती विस्तारली भरत भक्ती प्रकाशनी, भरत भक्ती वाढविली भक्त पानाळी निजवाडी. भक्तीची वाढ केली, भरताना भक्तीचा विस्तार केला, भरताना भक्तीचा पल्ला केला. ओवीचा संदर्भ संपला, मतीचा अर्थ संपला. एवढा सांगितला का बाद झालं. परत आम्हाला कोण बोलवतो वाचा. भारत भक्तीचा निध ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावारी ग भरता. भरत भक्तीचा निध ठेवा, तुका म्हणे केला ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा नाम पद्मनाभ जोडीला. ज्यावेळेस हा संत दर्शनाचा योग येतो तेव्हा भक्तीचा नाद करावा लागतो. म्हणून भक्ताने भक्तीचा ठेवा केला. आणि ठेवा कसा आहे? सत आणि खरा आहे. भक्ताजवळ एक ठेवा आहे, तो भक्तीचा आहे. आणि ठेवा भक्तीचाच करावा. संसारी ठेवा बऱ्याच करतो आपण. संसारात मी 2 ठेवे होतात, एक आडचा आणि एक पुढचा. उपयोगाला कुठला येतो? कुठलाच येत नाही. आता इथे शक्ती वाणी वस्तू म्हणून म्हाताऱ्याची शक्ती झाली आणि तिथं मावसवारांनी सगळं लुटून नेलं. गाठचा येतोय उपयोगाला, गाठचा जाऊ द्या. तिथं बसलेल्या पैकी कोण छाती ठेवून सांगताय माझं पोरं मला चांगलं सांभाळलं म्हणून. मी चांगलं म्हणलंय बरं का, सांभाळलं म्हणलं नाही, चांगलं म्हणलंय. कोणच नाही. गाठचा उपयोगाला येत नाही, कोणचा उपयोगाला येत नाही. पण भक्तीचा ठेवा उपयोगाला येतो. पुन्हा भक्तीचा ठेवा करा, कारण का याच्यावरती राजा टॅक्स बसवत नाही, त्याला चोरी करून जात नाही आणि भाऊ तर वाटणीच मागत नाही. भाऊ म्हणेल का तुम्ही 27 अभंग खाली पाडत नाही, पाड्यात मला 13.5 दे, कसे नटले काय त्याचं मागत नाही. मग हा ठेवा करावा, तुका म्हणे केला ठेवा. हा ठेवा उपयोगाला येतो. म्हणून भक्तीचा निधी ठेवा. जिथे भक्तीचा ठेवा होतो तिथे भक्तीचा ओलावा निर्माण होतो. ओलावामध्ये सर्वांच्या ठिकाणी कोणाही किंवा न बरोबर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे ध्याचा भाव असा होतो, तिथं ओलावा होतो. आणि जिथं ओलावा होतो तिथं भक्ती विसाव्याला थांबते. म्हणून प्रत्येक गावाच्या ठिकाणी काही अंतरावर वेगळ्या गावाला एक विसावा असायचा बघा. कारण का या गावाच्या बाहेर चाललं तर विसाव्याला हा एक विसावा. आणि दुसरा एक विसावा येतो बघा शेवटच्या वेळेचा, तो एक विसावा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो विसावा म्हणजे काय भानगड. योगालय म्हणून सांगतो विसावा वरच्याला नसतो बघा, विसावा खाली करणारा असतो. विसावा खंड करायला असतो. आपला ग्रह होतो विसावा त्याला असतो, विसावा त्याला नसतो. विसावा खंड करायला असतो, तो एक विसावा. मग जिथं विसावा निर्माण होतो तिथं सगळे चराचर मुक्त होतात आणि सगळं जे काय दिसेल ते रामरूप होतं वाचा. भारतेचा जेतच भाव, भारतेचा चरणानुभव, भारते प्रगट राम राव सर्वत्र पाव सर्वासी. भरत सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट राम राव सर्वत्र पाव सर्वासी. भरताकडे एक भाव होता, तो सत्य होता. सत्य म्हणजे खरा, सत म्हणजे अखंडित, अखंड खंडेना जीवन असा भाव होता. आणि हा भाव कधीही चांगला.
संसाराच्या भावापेक्षा परमार्थातला भाव कधीही चालला. साधं चिंतन करा. थोरलं जर बाजारला गेलं ना, लक्ष्मी माघारी असलं त्या बाजाराला झोडून राखत नाही. हा आपला भाव आहे. पण सद्भाव जर ठेवला, कारण सद्भाव नाही अंतरी बाह्य भक्ती भावेची करीते नाना प्रकारे संसारी सोय करते. संसारामध्ये थकावं लागतं आणि ते कसं आपल्या कर्मानं आपण थकतो. आपली गाय असती, देवानं माझं का वाटोळं केलं, बाबा वगैरे त्या विषयामध्ये बापाचं श्राद्ध घालत नाही. बापाचं श्राद्ध ती कसं घालत नाही, मावशी त्याला श्राद्ध घालू देत नाही त्याच्या बापाचं. मग तिला जर सासऱ्याचं श्राद्ध घालू वाटत नाही तर देव तिचं कसं कल्याण करल. ती देवालाच दोष देते बिचारी, तुझ्या चुका सांगतच नाही. म्हणून यासाठी स्वतःच असणारा भाव शुद्ध असावा लागतो. एका शुद्ध भावासाठी बाबा सोडीच्या नाट्यामध्ये ओळी गेली होती. भाव शुद्ध असेल तर जगातलं सगळं कार्य सिद्धीत जातं आणि त्याच्याजवळ कार्य सिद्धीत जातं तिथं राम प्रगट होतो. आणि राम प्रगट झाला तर भरत तिथं नंदीनाथच्या ठिकाणी रामाला प्रगट करत होता. यारे यारे लहान छोटी जास्ती भक्ती नारी न सगळाशी येते आहे अधिकार न लगे चिंता कोणा काही. जे येईल त्याला राम प्रगट करून द्यायचा. या आणि माझ्याकडे राम घेऊन जा म्हणायचा. मनात्या पिंगिरी भक्ती भरते वाढली विरक्ती, भरते पायनी शांती भुगे भोगे ती स्वानंदे. भरताने विरक्तीला आपलंस केलं. त्याच्या अगोदर चरित्र नाही का, भरते अपंगिरी भक्ती. अपंगिरी म्हणजे सांभाळी, पाळाळी. आणि पाळाळ कोण करत? थोड्या आहेत मावशा. पाळाळ कोण करत? आई करते का बाप करतो? पाळाळ फक्त बाप करतो. बाप, कारण सांभाळ करण्याचा अधिकार त्याच्यामध्ये. म्हणून भरतानं भक्तीला लेख म्हणून सांभाळलं होतं. माझा साधा प्रश्न आहे, मुलीवरती तुम्ही सांगा, बाप जास्त प्रेम करतो का आई जास्त प्रेम करते? मुलीवरती फक्त जास्त प्रेम बापच करतो. 8-8, 9-9 पूजा हो बिचारा एकदा मी थकत नाही. मला एक 8वी झाली आता काय करतो? तिसरी झाली तर आई तिचं तोंड बघत नाही, तिला ती पाणी बघायला पोरगं लागतं. बाप 8वीला थकत नाही. म्हणून पाळणार होतो. म्हणून भारतानं भक्तीचा पाळणार केला. जिथं पाळणार होतो तिथं विरक्ती येते आणि विरक्ती आली तर काही तर त्यागावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ बोलना पड़ता है. म्हणून भरते पाहिली विरक्ती आणि जिथं विरक्ती प्राप्त होते तिथे शांती निर्माण होते. भरते पाहिली निज शांती. येथे रामायणामध्ये निज या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. फक्त वेळ नाही त्यामध्ये मगावी नंतर निधी फक्त आता मी गेले निशांती त्याचं कोण सांगत बसणार नाही. वेळ नसल्यामुळं फक्त निज या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. तो निज लक्षात घ्या. कारण निज या अर्थामध्ये गौबा काकांचे चकार आहे. आणि या संपूर्ण रामायणामध्ये चकारला सुरुवात गौबा काकाने 5व्या अध्यायापासून चालू केली. 4थ्या अध्यायात काही गोष्टी चकार लागतील. मग या निज शब्दातले चकार करायचं असेल तर शांती मिळावी लागते. मग शांती काय? शांती पडते नाही रे सुख ये रावल्याची माहित. सगळं शांती काय? अशी शांती पाहिजे. आणि ज्याच्या जवळ शांती निर्माण होते तर तुमच्या सगळ्या भूतमात्राला सुखी करतो वाचा. मान्यतेच्या ठाई चंदनाची बाजारे बाई, तेने डोंगर सर्वै केला नवलाई चंदना. मल्याद्री नावाचा एक डोंगर आहे. त्या डोंगरावर चंदनाचं एक झाड आहे. त्या झाडानं बाकीच्या सगळ्या झाडाला चंदन केलं. कसं केलं सांगा? नाही आपण जेथे गेला नाही उपडोनी आणला, अंगवात वरणी गेला त्याने गिरी केलं चंदना. नाही आपण तेथे गेला नाही उपडोनी आणला. ते चंदनाचं झाड बनलं नाही. त्याला माझ्याजवळ आणा, त्याला चंदन करतो. किंवा ही म्हणलं नाही महाराज तुम्ही तिथं थांबा, मी तुमच्या जवळ येतो, तुम्हाला चंदन करतो. अंगावरून वारलं गेलो. वारलं आणि एका वाऱ्यानं काम केलं. वारं कुठलं जावं ही विलय वार आहे.
लई वारी आषाढात एक वार येतो बघा, नवरात्रात एक वार येत, गार डोंगराची हवा आईला सुसना गारवा, साधं चिंतन करा. ब्रह्मांडाची कुलस्वामीने, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामीने आराध्य दैवत आहे आणि तिला गारवा सोसत नाही. या तू गाणवंतांना 2 दिवस आंघोळ करत नाही बघा, देव जोडतो म्हणून तू देवाची चर्चा करायला लागला, भक्ती करतो का शिवाय देतो? यमक जोडते म्हणून काय नाही म्हणणार का? हे वार नाही, वार हे यम. आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, पिठला पाचकाचा थारा, तरी काळाशी घात करायला. हे रामायणाचं वार आहे, हे भक्तीचं वार आहे. मग ते वार चंदनामध्ये आले. त्या चंदनांमध्ये आलेल्या वाऱ्यानं चंदनाचा श्वास आपल्यात घेतला, बाकीच्या प्रत्येक झाडाला थटक केलं आणि ज्याला ज्याला थटलं त्याला त्याला चंदन केलं. मग संताला म्हणता, संत तुम्ही संत जगी चंदनाचे गुण, संतांमध्ये चंदनाचा गुण आहे. मग संताला म्हणता, आपणासारखे गर्दी तात्काळ नाही काय वेळ तया लागी. चंदन कसं आपल्यासारखं करतं तसा संतांनी सद्गुरू आपल्या संगतीत आलेल्या शिष्याला आणि भक्ताला सद्गुरू करतो वाचा. एक वनस्पतीचा परिवार चंदन केला कोणरण, भगत तो फेरच वाचा थोर आवरेना. एका वनस्पतीचा परिवार, किती वनस्पती? एकच चंदनाची वनस्पती आहे. शेवटच्या चरणी काय का भगत असेल चोपेर सुवास थोर आवरेना. आता प्रत्येक गोविंदला परमार्थ जर सांगायचं बसलं, अध्यात्म जर सांगायचं बसलं तर ह्या 42 गोव्याला आमच्या इकडं 2 तास 10 मिनिटं लागतात कमीत कमी. आमच्या इकडं 2 तास 10 मिनिटं ह्या 42 गोव्याला लागतात. पण ती नाही, आपल्याला तेवढा वेळ लावायचा नाही म्हणून 20-25 मिनिटात एक वेळ संपवणार. मग एकच चंदनाची वनस्पती आहे, पण भरिवार इतका झाला. भरिवार म्हणजे प्रसाद, भरिवार म्हणजे प्रसाद. आनंद पोटात माझ्या मावेना, त्याला भरिवार म्हणतात. आनंद किती व्हावा तो पोटात मावत नाही. मग हा आनंद संसाराचा होत नाही, आनंद फक्त परमार्थाचाच होतो. हा आनंद फक्त रामनामाचाच होतो. तो रामनामाचा आनंद व्हावा असा भरिवार झाला की संपूर्ण डोंगर चंदन झाला. असणाऱ्या समतीला लागलं का समतीला कोणाच्या लागावं, चंदनाच्या लागावं का खेळगोळी बाबडीच्या लागावं, तुम्ही ठरवा वाचा महाराज. माझ्या चिरदयी भगवंत तो भगवंत मूर्ती म्हणता, तेने काय नवे प्राप्त सभाग्य संत श्री जगती. सुंदर ववे आणि संपूर्ण 42 वव्याचा आत्मा असणारी ववे, पुढच्या 30 वव्याचा अनुसंधान आहे. त्यामुळे ही ववी लक्षात घ्या. आणि पुढच्या 20 वव्यापैकी एक जर नाही कळली तर ही ध्रुवपदाला ववी घ्यायची, बरोबर कळतंय. पुढचा वाचक तोपर्यंत या चालतीची ओळी संपायच्या. चला वाचक पुरा बोलू. बुकार वाचक सुंदर कथा आहे. ज्या ठिकाणी असणारा भगवंत जो हृदयात आहे, आणि तो कसा आहे? मूर्तीमध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ओतप्रोत माझ्यामध्ये भरलेला आहे. तो भगवंत, तो जर हृदयामध्ये असेल, यशस्वी अवघडे ज्ञानमय ऐश्वर्य षड्गुणी संपन्न असा माझा जो भगवंत आहे, तो जर हृदयामध्ये असेल तर मला काय शक्य आहे? काही शक्य नाही. असेल सगळं काही प्राप्त होतं. बोला पुढील वाचक संभाजी तिरके नांदेड, सूचक व्यंकटराव तिरके नांदेड. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे,
पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय परशुराम भगवान की जय सद्गुरु एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय रामचंद्राय नमः दृष्टी विषय समजता रामरूपे देखत भरत दृश्य द्रष्टा दर्शन देत सहज होत रामरूप श्री संतांची भजनावरी साष्टांग हे करी दंडवत गौरीपुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी पूजनानंद यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याला सुरुवात भाग्य महाराज आज त्या संत जनाईच्या नगरीमध्ये गंगाखेड नगरीमध्ये ते चाललेली नामचिंतनाची सेवा आहे आणि आमचं परम भाग्य बरं आहे कारण एवढ्या साधू संतांच्या देते महाराज भेटीगाठी महाराज म्हणतात त्या ठिकाणी संत आले घरात तोची दिवाळी दसरा आणि आज या ठिकाणी महाराज संपूर्ण रामायण भावार्थ रामायण प्रेमी गुरूच्या वतीनं आणि या सर्व राम भक्तांच्या जे उपस्थितीमध्ये चाललेली ही लक्ष्मण शक्ती उत्सव सोहळा या ठिकाणी चालू आहे. आता वेळ बराच झालाय आणि सगळ्यांना सुचना आहे मला लवकर कथा घ्यायची आहे कारण नाथबाबांनी एवढं सुंदर रामचरित्र सांगितलंय मला तेवढं सांगायचं आपण बाहेरचे सांगायची काय गरज काय अमृता होणे गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कापाड घे अरे हे घ्यायचं दुसऱ्याची काय गरज आहे महाराज एवढी गोड कथा आहे. आता महाराज पाचव्या अध्यायाची सेवा आहे गोड चाललेलं या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी चिंतन आहे. भरताचं वर्णन करत असताना महाराज गौबा महाराज सांगतात काय विषय राम झालेला विषय तो त्यांचा झाला नारायण नाटवे जगधर म्हणून महाराज जे जे दिशे भूत ते जाणी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणला जाऊ या अवस्थेला प्राप्त झालेले आमचे भरत महाराज हे बोला श्रवणी शब्द पुरताची जाण शब्दात श्रीराम पण श्रावण श्रावक श्रवण होय चिंतन हो निदान पंच ज्ञानेंद्रियात आणि पंचकर्म इंद्रियात बरं का आणि ते ज्ञान इंद्रियात देव झालेले त्यांनी दुसरं ऐकायचं नाही म्हणा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण एकदा या कानाला देवाचं भजन ऐकायचं महाराज त्या ठिकाणी चिंतन लागले गेले मग त्याला दुसरं ऐकूच येत नाही म्हणून श्रवे श्रावक श्रावण स्वय चितघर मोनी जगत देवत झाले महाराज अशा प्रकारची अवस्था भरत महाराजांची झालेली बोला घराने घेता वासा वासाचा भाये परसे हे गाता ग्राण समत सीधा का सबोई गाड्या दुसरं ज्ञानेंद्रिय म्हणजे घ्राण आहे बरं का आणि सुगंध जर घ्यायला ना तर देवाच्याच महाराज नावाचा सुगंध घ्यायचा काय मग तिथं महाराज सुगंध दुर्गंध जे त्या ठिकाणी त्या विषयाकडे जायचंच नाही फक्त ते महाराज ज्ञान इंद्रियांनी देवाचं भजन करायचं अशा प्रकारची अवस्था भरत महाराजांची झालेली स्पर्श घ्यायला गेली तर महाराज त्या ठिकाणी ते त्वचाही रामरूपाचा स्पर्श घ्यायला लागली दुसरा स्पर्श नाही बरं का म्हणून त्वचा स्पर्श आणि स्पर्शनाशी सोय महाराज प्रकाशी रामच जयंत महाराज अशा प्रकारचे जयंत त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय भगवान भजनाला त्या ठिकाणी लागलेले ब्रह्मरस घेई काढा आणि वारे रसना ओसंडी रसाते आणि आपण जर ब्रह्मरस घेतला तर महाराज त्या ब्रह्मरसात जे त्या ठिकाणी श्रवणार आहे काय कारण अनुभव आला अंगात तुझ्या जगा जे तसे या अवस्थेला भरत महाराज प्राप्त झालेले
दादा नारायण ते काय कर्माची गतीच उडाली. त्याला फक्त एकच कर्म आहे, देवाचं भजन करायचं, दुसरं काय. अशा अवस्था त्या ठिकाणी भरताना प्राप्त झालेली आहे. बोला. आईचा भरत राम कुंडला, ओ देशाची नाम झाला, हनुमाना त्यांचा सुखावला, देव लागला पूर्व. ऐसा भरत राम कोंडला. महाराज सगळा देशच राम झालेला आहे. जिकडे बघावं तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर भूतवन माळी. महाराज मारुत्र्याला तर नवलच वाटू लागलो आणि मारुत्र्याने निश्चित झाले आणि महाराज भरताचं चरित्र पाहू लागले. नगरा माया रामा, वृक्षध्वनी रमला, रामरूप सकळ द्रुम, लवंगल स्मित. करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. जिकडं दृष्टी जाईल तिकडं रामच. काय वृक्षध्वनी राम राम, झाडे रामाचं भजन कराले, दगड रामाचं भजन कराले. महाराज रामाशिवाय दुसरं नाही की तो. काय आम्ही एक गातो विठोबाचे नाव, अनेकांचे काम नाही येते. अशी अवस्था भरत महाराजांच्या आश्रमामध्ये मारुत्र्यांनी पाहिली आणि मारुत्र असणार त्या ठिकाणी चकित झालेले. दिशा दुमदुमती रामे, त्रय पंढरी राम नामे, वायू गज राम नामे, ओम रामे कोंडले. भजन करायला आकाशामध्ये राम, पृथ्वी राम झालेली आहे. जिकडं दृष्टी जाईल तिकडं रामच झाला. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. सदसंगे धरा सदर, बुद्धिवादावी निरंतर, सांगण्य कठीणत्व प्रकार, वारंवार स्वय झाले. लक्षात घ्या का झालं असं. महाराज म्हणतात सत्संगे धरा सदर. कशाची संगत आहे? संताची संगत. म्हणून संगत कोणाच्या पर साधूच्या संगती हरी जोडे. पर संताची संगत झाली की नाही, संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. म्हणून काय करणार त्या पृथ्वीला संताची संगत झाली. आता पंचमहाभूत आहेत ना महाराज, पृथ्वी तेज वायू आणि आकाश. एका भूताचं वर्णन सांगतात महाराज. या पृथ्वीला साधूची संगत झाली म्हणून पृथ्वी मृदू अरुवार स्वय झाली. बरं का काय अवस्था झाली पृथ्वीची ऐका पुढच्या वेळी. संत संगती ओलावली, आधी शांती धरेची आली, एकात्मता विस्तारली, वर्ग लागली आविर्भूत. सत्संगते ओलावली आणि अतिशांती धरेशी आली. संताची संगत झाली की नाही, मग एकात्मता विस्तारली. तुझा भावच निघून गेला महाराज. काय कोण्याही जीवाचा न घडो मग वर्ण सर्वेश्वर गुरुराजे. म्हणून महाराज त्या ठिकाणी पृथ्वी सगळ्यांना सारखी आहे. कुणाला लहान मोठं काही भेद आहे का? भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदात निघून गेला. ही साधूच्या संगतीची ताकद आहे. सत्संगती खाली जीवना, विसुरणी आगमना, ऐकला तीच कळदना, अतिस्वादन मधुर. दुसरी संताची संगत पाण्याला झाली महाराज. सत्संगती झाली जीवना. महाराज म्हणून असतं त्या ठिकाणी एका व्यक्ती सकल जरा. पाणी सगळ्यांना सारखं आहे की नाही महाराज? भेद आहे काय तिथं? भेदच नाही. हे सगळे सगळ्यांना जीवन सारखं आहे. तशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी साधूच आहेत का महाराज त्या ठिकाणी जगाचा उद्धार करणारे. आणि ज्याला संतांची संगत झाली त्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी महाराज प्राप्त झालेलं आहे. बोला. गाय देखो नियाचा जन, निभवी देवा निया जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीत. त्या पाण्याला संतांची संगत झाली आणि द्वैत जयंती अंतकरणात नामी कोण गेला. मी तू पण जाऊ दे दोरी एकची भोगणी भारी. काय कोणाला महाराज त्या ठिकाणी जीवनापाशी गायची तशी आरोग्य वागणा विश्व होय महाराज ऐशे नेण्याची होय तैसे. मग अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी गुण आला. कुणाला? पाण्याला. ही साधूच्या संगतीची ताकद आहे म्हणजे महाराज. ही राशी होतात सत्संगती, आकर्षणी अधाक शक्ती, सर्व गुटी
आहेच बरं का. आणि त्या तेजाला साधूची संगत झाल्यामुळे त्या ठिकाणी महाराज त्याची जे गुणधर्म तेजाचा काय आकड सोनिया दहा शक्ती जाणणं हे तेजाचा गुण आहे. पण महाराज तेज आपल्याला आहे की नाही म्हणजे हे बरं का त्याचं नाव आहे जठर अग्नी. अग्नी हे आपल्या उदरामध्ये म्हणून तर आपण खाल्लेलं सगळं भस्मवाल आहे महाराज. मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी कशामुळे गुण आला त्या तेजाला नाही तर त्याचा गुण होता महाराज जाणून टाकणं आहे की नाही. पण संतांची संगत झाल्यामुळं अशा प्रकारचा गुण असताना त्या तेजाला प्राप्त झालेला आहे बोला. ज्ञान प्रकाश निजग्रही काशी प्रकाश पुणे नाही पारका तोर आल्या पायी प्रकाशाच हितैसाची. ज्ञाने प्रकाशिले निजग्रही आणि तेजाशी त्याशी. आता ज्यानं आपण जर आपल्या घरामध्ये असा महाराज 200 पॉवरचा जर लाईट लावला तो उजेडाला काही कमी आहे का. प्रकाश आहे की हो. आणि एखादी चोर जर आपल्या इथं चोरी करायला आला तर त्याला काही ते उजेड म्हणे काय तुला उजेड नाही म्हणून हे का घरच्या उजेडू करावा हा. आरही अंधारू पाडावा वा. हे नेनेची गा पांडवा तसा महाराज तशा प्रकारची अवस्था असणारी प्राप्त झाली कशामुळं साधूच्या संगतीमुळं. म्हणून महाराज त्या ठिकाणी भरत महाराजांचं वर्णन वायू सत्संगा लादला चंचल बापुले विसरला एवढी जरा भेटवाला निश्चल झाला विसरूपी. निश्चल झाला स्वस्वरूपी. तुमच्या आमच्यात वार आहे की नाही. वार एका जागी राहते काय राहत नाही बरं काय ते चंचल आहे बरं काय. पण ते स्थिर झालं आणि आपल्यामध्ये ते स्थिर राहलं बरं का. म्हणून तुमचं आमचं सगळं जीवन चालू आहे. आणि एकदा वार जर आपल्यातनं निघून गेलं तर रामनाम सत्य हे म्हणावं लागते महाराज. अशा प्रकारचा गुण असताना त्या ठिकाणी वायूला साधूच्या संगतीमुळे त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे बोला. विचारतारी सर्व जय पर्या सकल हे काही माझं तुला जमणे काही निसंग पायी विसरत. सगळी काय विचारे परी सर्वानेही परी असंग निसंग नमने काही. चांगलं वाईट असं म्हणतं का वाटत नाही महाराज. सुगंध दुर्गंध असं काही म्हणतं का नाही. त्याचं सगळं सारखं आहे सगळीकडे ते महाराज समदृष्टी समान भाव आहे. मग अशा प्रकारचा ते गुण त्या वायूला असणारा त्या ठिकाणी संत संगतीमुळे प्राप्त झालेला आहे.